दीप अमृत स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. एक नवीन प्रकरणाचं नाव आहे पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल, समांतर रेषा आणि छेदिका. हे प्रकरण समजून घेत असताना आपल्याला दोन टर्म ज्या आहेत त्या टर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दोन गोष्टी, पहिली गोष्ट आहे समांतर रेषा आणि दुसरी गोष्ट आहे छेदिका. तर समांतर रेषा आपण मागच्या इथेमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे की एकाच प्रतलातील दोन रेषा जर परस्परांना छेदत नसतील तर त्यांना आपण समांतर रेषा म्हणतो. समजा ह्या दोन रेषा आहेत, रेषा एल आणि एम. तर ह्या एकमेकांना कधीच जर छेदल्या नाहीत किंवा इंटरसेक्ट झाल्या नाहीत. The lines in same plane which does not intersect each other is called parallel line. आणि ह्या समजा जर एकमेकांना कधीही छेदल्या नसतील तर त्या समांतर रेषा आपण म्हणू शकतो. आणि गणितीय भाषेमध्ये ते असं लिहिलं जातं की रेषा एल समांतर रेषा एम, लाइन एल पॅरलल लाइन एम. दुसरी जी टर्म आहे ट्रान्सव्हर्सल, छेदिका. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे आकृती दिसते की एल आणि एम ही रेषा आहे आणि त्याला एन ह्या रेषा त्या दोघांना वेगवेगळ्या बिंदूमध्ये स्पर्श करून गेलेले असेल. असं जर असेल की दिलेल्या दोन रेषांना जर एक रेषा दोन भिन्न बिंदूंमध्ये स्पर्श करून जात असेल तर त्या रेषेला आपण छेदिका असं म्हणतो. One line which intersect given two line in two different point, such a line is called transversal. इथे n ही रेषा l आणि m ची काय छेदिका आहे, म्हणजेच ट्रान्सव्हर्सल आहे. ह्या दोन टर्म आपल्याला 7वी मध्ये झालेल्या आहेत, इथे उजळणी म्हणून तुम्हाला दिलेली आहे. आता ह्याच्या पुढचे जे ह्या समांतर रेषा आणि छेदिका किंवा दोन रेषा आणि छेदिका ह्यांच्या पासून वेगवेगळे गुणधर्म आहेत किंवा वेगवेगळ्या टर्म आहेत ज्या आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायच्या आहेत. या प्रकरणामध्ये आपल्याला पहिली गोष्ट शिकायची आहे की छेदिकेमुळे होणारे कोन, अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल. इथे मी डायग्राम काढलेला आहे. इथे दोन रेषा दिलेल्या आहेत, रेषा पी क्यू आणि रेषा आर एस. आणि तिसरी एक रेषा आहे जी ह्या दोन रेषांना छेदून गेले. ए टी ही रेषा आहे जी रेषा पी क्यूला एम बिंदूमध्ये छेदते आणि आर एसला एन बिंदूमध्ये छेदते. असा एकूण डायग्रॅम हा आहे. आणि ह्या डायग्रॅममुळं वेगवेगळ्या प्रकारचे किंवा दोन रेषा आणि त्यांची जी छेदिका आहे तर त्या छेदिकेमुळे वेगवेगळ्या प्रकारचे कोन होतात. ते कोन कोणत्या प्रकारचे आहेत ते आपण ह्या पाठामध्ये बघणार आहोत. छेदिकेमुळे तयार होणारा पहिला कोन आहे संगत कोन. करस्पॉन्डिंग अँगल. आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे नेमकं काय किंवा संगत कोन म्हणजे नेमकं काय ते आपण ह्या आकृतीच्या द्वारे समजून घेऊया. ह्या छेदिकेमुळे आता आकृती कशी आहे बघा, पी आणि क्यू ही रेषा आहे आणि आर आणि एस ही रेषा आहे आणि त्या रेषेला ए टी ह्या छेदिकेनं एम आणि एन बिंदूमध्ये छेदलेला आहे. तर संगत कोनाची पहिली जोडी तयार होईल. ही जोडी म्हणजे कोन ए एम बी. बघा, कोन ए एम बी व कोन एम एन एस. आता ही कशी ओळखायची बघा, ही एक तर छेदिकेच्या एकाच बाजूला पाहिजे आणि त्यांची जी कोनाची दिशा आहे ती दिशा सुद्धा एकाच डायरेक्शनला असेल तर त्या कोनाला आपण काय म्हणू शकतो, संगत कोन म्हणू शकतो, करस्पॉन्डिंग अँगल म्हणू शकतो. ॲट वन साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल लाईन अँड डायरेक्शन ऑफ अँगल इज सेम.
ह्या दोन जर गोष्टी सॅटिस्फाय होत असतील तर त्याला आपण संगत कोन म्हणू शकतो. मग इथे पहिलं संगत कोन आपण घेतला AMQ, याची डायरेक्शन बघा ह्या साईडला आहे आणि त्याच साईडचा दुसरा कोन आहे कोन MNS, अँगल MNS. ह्या दोन कोनाने आपल्याला काय केले, एक संगत कोनाची जोडी मिळवून दिलेली आहे. सेम त्याच बाजूला आपल्याला दुसरी एक जोडी होईल ज्या कोणाचं डायरेक्शन पण सेम आहे आणि एकाच बाजूला सेम आहे. मग हा कोन आणि हा कोन, मग याचं नाव कसं आपण लिहू शकतो, कोन QMN. म्हणजे आपल्याला दुसरी पेअर मिळेल याची अँगल QMN and angle SNT, angle SNT. बघा कोन QMN आणि कोन SNT याची दिशा सुद्धा एक आहे आणि एकाच बाजूला आहेत, म्हणून ते आपण त्यांना संगत कोन म्हणू शकतो. सेम जर दुसऱ्या बाजूचा जर विचार केला आपल्याला, तर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला सेम कोन मिळतील जे त्याचा दिशा सारखे. आता 1 2 आणि 3 आणि 4 अशा एकूण 4 कोनां मिळून 2 जोड्या आपल्याला तयार होतील. इथे बघा, पहिले आपण नाव लिहूया. पहिलं घेऊया AMP, ही तिसरी जोडी झाली. कोन AMP व कोन, आता AMP ला कोणता मॅच होईल, MNR, कोन MNR. आता हे दुसरा ह्या दिशेला असणारा कोन बघूया. ह्या बाजूला आणि ह्याची दिशा सारखी असेल. आता ह्या बाजूचा हा एक जर कोन आपण घेतला तर हा दुसरा कोन आपल्याला घेता येईल. म्हणजे ह्या कोनाचं आपण नाव लिहूया PMN. चौथी जोडी कोन PMN व कोन RNT. अशा पद्धतीने आपण एकूण 4 संगत कोनांच्या जोड्या, 4 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग एंगल आपण ह्याच्यामध्ये लिहू शकतो. पहिलं करस्पॉन्डिंग एंगलची पेअर आहे अँगल AMQ अँड अँगल MNS. सेकंड पेअर आहे अँगल QMN अँड अँगल SNT. ह्या साईडचे बघूया अँगल AMP अँड अँगल MNR. आणि फोर्थ पेअर आहे अँगल PMN अँड अँगल RNT. अशा एकूण आपल्याला 4 पेअर म्हणजे 4 जोड्या ह्याच्यामध्ये आपल्याला संगत कोनांच्या मिळालेल्या आहेत. आता याच छेदिकेमुळे आपल्याला दुसऱ्या प्रकारची कोनाची जोडी मिळेल. त्याचं नाव आहे आंतरकोन, इंटेरियर अँगल. आंतरकोन इंटेरियर अँगल. आता ह्याच्या नावावरूनच आपण त्याची कोनाची जोडी सहज ओळखू शकतो. इंटेरियर म्हणजे काय, तर आतील, बरोबर ना. तर ह्या 2 रेषांच्या आतील असणाऱ्या आणि छेदिकेच्या एका बाजूला असलेली एक जोडी आणि दुसरी बाजूला असलेली एक जोडी, अशा एकूण आपल्याला इंटेरियर अँगलच्या 2 पेअर्स मिळतील. तर पहिली पेअर बघूया ह्याच्यामध्ये. आता आपला नियम काय आहे की आतल्या बाजूची आणि छेदिकेच्या एका बाजूची, ट्रान्सव्हर्सलच्या 1 साइडला आपल्याला आणि इनर साइड ऑफ 2 लाईन, हे 2 जर आपल्याला कॅरेक्टर सॅटिस्फाय होत असतील तर आपल्याला ते कोन काढता येतील. याच्यामध्ये आता बघा आतमध्ये असलेले QMN हा एक कोन आहे. अँगल QMN अँड अँगल SNM.
एन एन. बघा आपण काय कंडिशन वापरली, छेदिकेच्या एका बाजूच्या आणि ह्या दोन रेषांच्या आतमध्ये असलेल्या अंतर्भागात असलेली कोणाची एक जोडी. म्हणजे पहिला कोण झाला क्यू एम एन आणि दुसरा कोण आहे एस एन एन. दुसरी जोडी बघूया आता. छेदिकेच्या ह्या बाजूची जोडी बघूया, पी एम एन एंगल पी एम एन व एंगल व कोण आर एन एम. आर एन एम म्हणजे आपल्याला ह्याच्या दोनच पेअर लिहिता येतील फक्त. पहिला पेअर आहे अँगल क्यू एम एन अँड अँगल एस एन एम आणि ह्या साईडची पेअर आहे अँगल पी एम एन अँड अँगल आर एन एम. असे एकूण दोन पेअर आपल्याला ह्याच्यामध्ये लिहिता येतील इंटेरियर अँगलच्या म्हणजे अंतरकोनाच्या. याच छेदिकेमुळे अजून एक कोणाची जोडी मिळते, त्याला म्हणतात तिसरा प्रकार आहे व्युत्क्रम कोन. अल्टरनेट अँगल. याचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे बाह्य व्युत्क्रम कोन. त्याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असं म्हणतात. आणि त्याचा दुसरा प्रकार आहे आंतरव्युत्क्रम कोन. त्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल असं म्हणतात. बघा, बाह्य व्युत्क्रम कोन, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, आंतरव्युत्क्रम कोन, इंटेरियर अल्टरनेट अँगल असे एकूण त्याचे दोन भाग पडतात. आता आपण प्रत्येक प्रकाराविषयी आपण बघूया. पहिला बघूया आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल, आंतरव्युत्क्रम कोन. इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता ह्या शब्दावरूनच आपण बघणार की आतमधले. आता पहिल्यांदा व्युत्क्रम कोन म्हणजे काय ते समजून घेऊया. व्युत्क्रम कोन म्हणजे छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या, म्हणजे एक जर कोण इकडे असेल तर दुसरा कोण इकडे, आणि त्यांची जे कोणाची दिशा आहे, ज्या छेदिकेजवळची बाजू आहे त्या बाजू बरोबर विरुद्ध दिशा दर्शवतो. आता समजा हा कोन घेतला तर हा छेदिकेच्या हा बाजूला, या कोणाचं नाव आहे पी एम एन. तर ह्याच्याच आतमध्ये असणारा म्हणजे आंतरव्युत्क्रम कोन होईल तो. ह्या बाजूचा कोणता कोण येईल, हा कोण येईल, कारण ह्याच्या दिशा सुद्धा हा इकडच्या दिशेचा आहे आणि हा इकडच्या दिशेचा आहे. म्हणजे ह्या बरोबर विरुद्ध दिशा दाखवतात. ह्याची दिशा समजा इकडे आली तर ह्या कोणाची दिशा इकडे, म्हणजे दोन्ही कोणाच्या दिशा ह्या एकमेकांच्या बरोबर विरुद्ध असतील. म्हणजे पहिला कोण येणार, पहिल्या कोणाची पेअर येणार अँगल पी एम एन अँड अँगल एस एन एम लिहा किंवा एम एन एस काही लिहा, आपण एम एन एस असं लिहूया. एम अँगल एम एन एस ही पहिली पेअर झाली. आता दुसरी पेअर ह्या बाजूची येणार. समजा ही घेतली आपण, हा अँगल घेतला क्यू एम
हा अँगल घेतला QMN, तर ह्याचा इकडचा येईल, ह्या बाजूचा येईल, म्हणजे ह्या बाजूचा कोणता येईल MNR, हा अँगल येईल, हा आणि हा, म्हणजे ही पेअर कशी येईल अँगल QMN, अँगल QMN and angle MNR, अँगल MNR, ह्या दोन पेअर आपल्याला इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या आपल्याला ह्या दोन पेअर मिळतील. आता ह्याचाच दुसरा प्रकार आहे, पुन्हा एकदा बघा. पहिली पेअर आहे PMN, नंतर काय येणार MNS, दुसरी पेअर आहे ह्या बाजूचा एक कोन QMN, तर काय येणार MNR, अशा एकूण दोन पेअर मिळतील. ह्या आंतरयुत्क्रम कोन म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या आपल्याला ह्या दोन पेअर मिळाल्या. आता आपण पुढचा प्रकार बघूया, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. बाह्य व्युत्क्रम कोन आणि इथे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आता एक्सटेरियर म्हणजे बाह्य, म्हणजे बाहेरील असणारे. आता हे आतमधचे इंटेरियर होते म्हणून आपण आतल्याच कोणांचा विचार केला, आता बाहेरील. आता समजा बाहेरचा हा कोन घेतला, तर ह्याचा व्युत्क्रम कोन कुठे येईल ह्या ठिकाणी, म्हणजे हा आणि हा, म्हणजे ह्याचं नाव काय येणार अँगल AMQ. ह्याचा अल्टरनेट अँगल कुठे येईल RNT, अँगल RNT. आता पलीकडचा जर घेतला आपण, हा अँगल घेतला AMQ, अँगल AMP, अँगल AMP, ह्याचा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल येईल SNT, अँगल SNT. अशा पद्धतीने आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या दोन पेअर आपण इथे काढू शकतो. आता आपण याच्यामध्ये कोणकोणते प्रकार शिकलो बघा. पहिला आहे करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोन, त्याच्यामध्ये आपल्याला 4 पेअर मिळाल्या होत्या. त्यानंतर आपण आंतरकोन बघितला होता इंटेरियर अँगल, त्याच्यामध्ये आपल्याला 2 पेअर मिळाल्या होत्या. आणि त्यानंतर आपण बघितला व्युत्क्रम कोन अल्टरनेट अँगल, त्याच्यामध्ये आपल्या एकूण 2 प्रकारच्या जोड्या आहेत. त्याच्यामध्ये इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकी 2-2 जोड्या बघितल्या. ह्या आकृतीची नावं सेम आकृती काढून ही नावं बदलून तुम्ही ह्या सगळ्या कोणांच्या जोड्या पुन्हा एकदा काढा. त्यानंतर त्या काढल्यानंतर मग तुम्ही स्वाध्याय 2.1 जो आहे तो सहज तुम्ही सोडवू शकता. त्याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर मला खाली कॉमेंट्स करा, तुम्हाला ते स्वाध्याय सोडून दिला जाईल. तशी काही गरजच येणार नाही, कारण एकदम सोपा स्वाध्याय आहे. आणि हे जर तुम्हाला समजलं, सगळ्या कोणाचे प्रकार समजले, तर स्वाध्याय सोडवणं सोपं आहे. दीप अमृत स्टडी पॉईंट हा माझा यूट्यूब चॅनल आहे. जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.